जय महाकाल भावानो भावानो, मस्त सकाळी सकाळी आपण निघालेलो आहे आज सौसरी गावात जाण्यासाठी. आप्पा आणि मी नाही का, आप्पाला म्हटलं चला आज आपल्याला जायचं सीसीटीव्ही कॅमेरे लावायला. तर फायनली भावानो आपण लोकेशनला पोहोचलो. लोकेशनला पोहोचल्यानंतर काय पटापट लवकरात लवकर केबलिंग वगैरे करायला घेतली. केबलिंग वगैरे झाली. त्याला म्हटलो बाबा मी आहे ना आता मस्त कॅमेरा बॉक्स वगैरे लावून घेतो, म्हणजे आपल्याला आहे ना कॅमेरे वगैरे चालू करायला नाही का, कारण आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पण कामं घेतो नाही का भावांनो. तर आपण मग काय आपण सीडी वगैरे धरेल होते आणि तुमच्या भावाने मस्त कॅमेरे वगैरे वगैरे लावून दिले पटापट. आणि फायनली जे आपले कॅमेरे होते ते लवकरात लवकर चालू होऊन गेले नाही का. आप्पाला म्हटलं चला आता लवकर आवर, कारण काय अंधार विंधार झाला ना परत आपले जायचे वांदे बिंदे होऊन जातील नाही का, वांदेवर कांदे. कारण काय आपल्याला जायचं ऑफिसला जाऊन पण आपल्याला काम आहे नाही का म्हटलं थोडंफार. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे, चल म्हणे निघू आता, काम पण झालेलं आहे. आणि मस्त ट्रेन वगैरे रस्त्यात भेटली आपल्याला. ट्रेनला म्हटलं तू जा आता तुझ्या घरी आणि मी पण जातो मस्त पुला खालून नाही का तुझ्या घरा खालून. मग का आपण फायनली लवकरात लवकर तिथून निघालो. त्याच्यात निघाल्यानंतर लय जाम भूक लागली नाही का, मग तुमच्या भावानी मस्त आप्पाला आणि माझ्यासाठी मस्त डायरेक्ट भेळ घेऊन टाकली. मस्त ऑफिसला गेलो, भेळ अशी दणकावली, भेळ खाऊन घेतली. मी त्याला म्हटलं चला आता लवकरात लवकर पटापट आपण आपले कामं करून घेऊ, कारण काय म्हटलं याच्यात मजा नाही नाही का म्हटलं. तर फायनली लवकरात लवकर सगळं जे काही काम होतं आपलं फायर एक्सटिंग्विशर जे रिफिलिंग करायचे होते ते फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग वगैरे केले. आणि आप्पा मला म्हटला का म्हणे चल म्हणे आता मला बाबा सोडून बिडून दे म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा चल म्हटलं तुला सोडून देतो नाही का. आणि आप्पाला सोडल्यानंतर का आपल्या का आला विक्रांत भाई मला म्हणतो चल म्हणे जायचं आपल्याला स्टुडिओला. म्हटलं कशाला रे, आहे म्हणे काम आहे जरा चल म्हणे तू. म्हटलं बरं बाबा चल म्हटलं येतो आता, मग काय करणार नाही का. आणि त्याच्यात जाम भूक लागली होती. तुमच्या भावाला तुमच्या भावानी मस्त थोडीफार सोयाबीन चिल्ली वगैरे घेऊन टाकली. एका जणाच्या डोक्यात दगड घातला नाही का 120 रुपयाला. तो म्हणे ठीक आहे म्हणे लगेच 120 पाठवतो. म्हटलं झालं धन्य, काही विषय नाही, एकदम कामात काम होऊन गेलं नाही का तुमच्या भावाचं. मस्त स्टुडिओला गेलं यांचं तर मस्त दणक्या पद्धतशीर काम चालू होतं एडिटिंगचं. तुमच्या भावानी मस्त पद्धतशीर मस्त सोयाबीन चिल्ली जी होती ती दनादन हाणायला चालू केली नाही का, मस्त खाऊन पिऊन घेतली. आणि म्हटलो आता चला लवकरात लवकर निघू घरी, कारण वाजलेले रात्रीचे 12 वाजले, म्हणजे कार्यक्रम फिट आहे नाही का. तर मग विक्रांतला म्हटलं चल बाबा तू पण मला सोडलंय, जा तू तुझ्या घरी आणि मी पण माझ्या घरी जातो. जय महाकाल.